भारत हा जगात अर्थव्यवस्थेमध्ये यानी की इकॉनॉमिकमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे आणि आता भारत जगात 4थ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे. तर इतका पैसा तर या भारतामध्ये एवढी भारत 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून सिंगापूर वगैरे जे बाकीचे देश आहेत तर त्यांच्या एवढा आपला देश व्यवस्थित का नाही आहे आणि आपल्या देशातील लोकांकडे तेवढा पैसा का नाही आहे आणि एवढा इतका पैसा जातो कुठे. तर भारताचं एकूण GDP $4.1 ट्रिलियन आहे. जगात फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी आपल्या पुढे आहेत. मग एवढे श्रीमंत आहोत, पण प्रश्न हाच आहे, आपण एवढे श्रीमंत आहोत पण सामान्य माणसाच्या हातात येत का नाही हा पैसा आणि जातो कुठे आणि या पैशाचं काय काय होतं हेच आपण आज या व्हिडिओमधनं पाहणार आहोत. नमस्कार, मी किशोर चव्हाण आणि आपण पाहताय आपलं मराठी यूट्यूब चॅनल मराठी वार्ता लाईव्ह. तर मित्रांनो, सांगायचं म्हटलं तर आपली देशातील अर्थव्यवस्था 2026पर्यंत 4थ्या क्रमांकावर आलेलं आहे असं सांगण्यात येतं आणि आपल्या पुढे फक्त 3 देश आहेत, जे की चीन आहे, अमेरिका पहिला आहे, दुसरा चीन आहे आणि नंतर आहे जर्मनी. तर या देश आपल्या पुढे आहेत सध्या अर्थव्यवस्थेमध्ये यानी की इकॉनॉमिकमध्ये. तर हे सगळं पैसे जातात कुठे आणि त्याचं काय होतं हे आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहोत. तर सरकारच्या योजना जी आहेत त्या योजनेमार्फत फ्री रेशन, फ्री घरं यानी की घरामध्ये सवलती, घर बांधून देणं, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मनरेगा यावर अब्जावधी रुपये खर्च केले जातात. तर या आणि बॉर्डर सिक्युरिटीसाठी एक मोठा खर्च केला जातो. बॉर्डर सिक्युरिटीमध्ये मोठा खर्च होतो. पेट्रोल, सोनं, मोबाईल हे सगळं आपण बाहेरून घेतो यानी की दुसऱ्या देशातून विकत घेतो. आपल्या देशामध्ये हे सगळं बनलेले जात नाही आहेत आणि नवीन लोहमार्ग, रेल्वे, विमानतळ इथे पैसा घालवला जातो. यानी की सगळा पैसा या सगळ्या सुविधा जे काही वस्तू आपण बाहेरून विकत घेतो त्यामध्ये घातल्या जातात आणि जे काही वस्तू आपण इथं बनवतो त्यामध्येही खर्च केल्या जातात. मग इथून पैसा आपला हा वाया जातो. म्हणजे आपल्या देशाची एकतर एक तुलना बघा, तुलना कशी असते, पैसा आहे पण वाटायला लोकही खूप आहेत आणि आपल्या सगळ्यात मेन देशाचं हे GDPचं किंवा जे सरकार फ्रीमध्ये राशन वगैरे देते त्याचं उत्पन्न म्हणलं ती आपल्या देशातील लोकसंख्या. जगामध्ये सगळ्यात 1 नंबरची लोकसंख्या आपल्या देशाची वर्तवली गेली आहे. तर भारतात लाखो तरुण पदवीधर होतात पण त्यांच्याकडे प्रत्यक्ष काम करण्यासाठी लागणारं कौशल्य यानी की स्किल नसतात. उदाहरणं जर सांगायचं म्हणलं तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 20 ते 25 लोक IT नोकऱ्यामध्ये आणि काही IT क्षेत्रामध्ये मात्र मानलं जातं, नोकरीसाठी पात्र मानलं जातात आणि अनेकांना संगणक, इंग्रजी किंवा सॉफ्टवेअर्स ज्ञान नसतं, फक्त डिग्री असते. त्यामुळे ते जास्त आपली स्किल्स, कौशल्य या IT क्षेत्रामध्ये दाखवू शकत नाही आहेत. तर याचा परिणाम काय होतो, एकतर वाढती बेरोजगारी होते, कंपन्यांना योग्य लोक मिळत नाही आहेत आणि फक्त सरकारी नोकरीवर लाखोंचा भरोसा जास्त असल्यामुळे हे लोक आपल्या देशाची लोकसंख्या जास्त असल्यामुळे या लोकांचा नोकरीमध्ये या आणि त्यांच्या स्किल्स, कौशल्यामध्ये जास्त प्रमाण आढळून येत नाही आहे. तर स्वयंपूर्तीपेक्षा आपण आयातीवर जास्त अवलंबून आहोत. जसं की आपली आयात आपण स्वयंपूर्ती, जसं की चीन सगळ्यात जगामध्ये जास्त उत्पन्न जे वस्तू वगैरे बनवतं ते चीनमधनं जास्त अख्ख्या जगामध्ये जास्त विकलं जातं. जगामध्ये 1 नंबरवरती चीन आहे, जे की आपले वस्तू कोणतेही जर बनवायचं आणि ते बाहेर कसं विकायचं हे चीनमधल्या लोकांना जास्त माहीत आहे. जर समजावून सांगायचं म्हणलं जे की आपण स्वयंपूर्ण नाही आहोत, तर स्वयंपूर्ण नसेल म्हणून आपण बाहेरल्या देशातून आयात करतो आणि आपल्या देशातून बाहेरल्या देशातून आयात करतो आणि आपल्या देशातून निर्यात करतो. आपल्या देशामध्ये योजना खूप आहेत पण अंमलबजावणी कमकुवत आहे. समजून घेऊया. उदाहरणार्थ
सरकार अनेक योजना जाहीर करतं, पण त्या लोकांपर्यंत ते पोहोचतच नाहीत किंवा नीट अंमलात येत नाहीत. उदाहरण जर सांगितलं तर प्रधानमंत्री आवास योजना, जी की प्रधानमंत्री आवास योजना अनेकांना घरं मिळालेली नाही आहे. अर्ज प्रलंबित आहेत. अर्ज प्रलंबित असल्यामुळे अनेकांना घर न मिळाल्यामुळे ही जी सरकारने योजना जाहीर केलेली आहे ही लोकांपर्यंत जास्त पोहोचली नाही आहे आणि लोकांनी त्याचा फायदाही घेतला नाही, कारण ते अर्ज प्रलंबित जास्त आहेत. दुसरं आहे मनरेगा. गरिबांना रोजंदारीचं वचन दिलं जातं, पण बरेचदा कामच मिळत नाही आहे. मनरेगा मार्फत वचन दिलं जातं, पण ज्याचं लोकांना काम मिळत नाही आहे. आणि तिसरं आहे ते आरोग्य सेतू ॲप. मोठ्या घोषणेनंतर वापर याचा कमी झाला, तर याचा परिणाम काय होतो? लोकांचा विश्वास कमी होतो. योजनांचा फायदा खऱ्या गरजूपर्यंत पोहोचतच नाही आहे. तर आपल्या देशामध्ये हे 3 मुद्दे झाले. चौथा मुद्दा आहे भ्रष्टाचार, यानी की सर्वात मोठं अडथळा आणणारा देशासाठी अडथळा आणण्याचा या भ्रष्टाचारामार्फत देशामध्ये अडथळा आणला जातो. कसा? मंत्री आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये घोटाळा करतो, आमदार घोटाळा करतो, खासदार घोटाळा करतो, सगळेच घोटाळा करतात. याच्यामुळे देशाच्या या अर्थव्यवस्थेला आणि बेरोजगारीला सगळ्यात जास्त हे लोक जबाबदार आहेत असं सांगण्यात काही गैर नाही आहे. तर समजून घेऊया कशामार्फत काय होतं. खालीपासून वरीपर्यंत अनेक स्तरावर लाचलुचपती गैरव्यवहार आहेत. जसे की उदाहरणार्थ जर सांगायचं गेलं तर सरकारी शौचालय प्रकल्पात लाखो रुपये मंजूर होतात, पण प्रत्यक्षात जागेवर काहीच नाही आहे. रेशन कार्डासाठी लाच घेतली जाते, पोलीस तक्रारीसाठी लाच घेतली जाते, अगदी मृत्यू प्रमाणपत्रासाठी सुद्धा लाच घेतली जाते. तर याचा परिणाम काय दिसून येतो? सामान्य नागरिक त्रस्त होतात, योग्य लोकांना लाभ मिळत नाही आहे, प्रगतीचा पैसा चुकीच्या लोकांकडे जातो. भारत बदलतोय कशामध्ये? डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया या पायऱ्या घेतोय, पण पुढे याचं काय? जायचं असेल तर पैसा योग्य ठिकाणी पोहोचणं आवश्यक आहे, कारण GDP नंतर सांगतो देश किती मोठा आहे, पण सामान्य माणसाचं जीवन मात्र सांगतं हे देश किती समृद्ध आहे. तर या सगळ्या कारणामुळे देशाची एकतर अर्थव्यवस्था सुधारते, नाहीतर देश उधळीला लागला जातो. आणि याच्यामध्ये काही भ्रष्टाचारही अवलंबून आहे. आणि याच्यानंतर देश सध्या सांगितलं जाते की आपला भारत देश 4थ्या नंबरवर GDP मध्ये आलेला आहे, आणि की इकॉनॉमिकली आपला भारत देश सध्या 4थ्या नंबरवर आहे. पण जगामध्ये सध्या आपल्या भारत देशाची लोकसंख्या सर्वात जास्त गणली गेली आहे, आणि याच्या लोकसंख्या जास्त आणि जे उत्पन्न आपण करतो ते कमी, आणि बाहेरून देशात आयात करतो ते जास्त प्रमाणात. याच्यामुळे आपल्या देशामध्ये नोकऱ्या, सोयीसुविधा आणि हे जे भ्रष्टाचार करणारे लोक आहेत, यामुळे आपला देश आणि त्याचा विकास झालेला नाही आहे.